कैसा कलम की आग का कैसा मंद हूँ, कैसा कलम की आग का एहसान मंद हूँ, जब उंगलियां जली तो गजल आ गई मुझे। कैसा कलम की आग का एहसान मंद हूँ, जब उंगलियां जली तो गजल आ गई मुझे। बरसों के रत जगों की थकन खा गई मुझे, सूरज निकल रहा था कि नींद आ गई मुझे। तर गझल विश्वास मराठी गझल मुशायरा, मराठी गझले मुशायऱ्यामध्ये मी असे मधून मधून उर्दूचे शेर घेतो, कारण उर्दू ही गझलेची मायमाऊली आहे, तिच्याकडून आपण गझल शिकलो आहोत आणि मराठीतही लिहित आहोत. ऐकू. नमस्कार मित्रांनो, आता पुढची काही मिनिटं आपण धुवाधार गझला ऐकणार आहोत. इथे आणि तिथे दोन्ही बाजूनी गझलांचा पाऊस पडणार आहे. मी फक्त मध्ये मध्ये दोन दोन शब्द बोलत राहणार आहे, जेणेकरून हा काफिला सुंदर प्रवास हा पुढे जाणार आहे. छान. योगेश दादा फ्लाईटची वाट बघतोय. जर आम्हाला शक्य झालं असतं विमानाची त्या पुढे पार्क केलं असतं, पण नेमकं परंतु पुढे बांधकाम चालू असल्यामुळे हा त्या जी बिल्डिंग बांधली जाईल योगेश, त्याच्यावरती हेलिपॅडची आपण व्यवस्था करू. म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा तुला म्हणजे बँगलोर वगैरे जायचं असेल तर इथूनच डायरेक्टली टेक ऑफ करता येईल. हा गार्डन मध्ये बोलूया. व्यथा चालून थकली, व्यथा चालून थकली शेवटी माझ्या बरोबर. व्यथा चालून थकली शेवटी माझ्या बरोबर, तिला पाहून हसले जीर्ण झालेले कलेवर. तिला पाहून हसले जीर्ण झालेले कलेवर, आणि अटीवर फक्त एका मी तुला देईन भिक्षा. अटीवर फक्त एका मी तुला देईन भिक्षा. पुन्हा आणू नको कुणी बालक कडेवर, पुन्हा आणू नको कुणी बालक कडेवर. आणि तुझ्या मागे घराचा व्याप आहे, मान्य आहे योगेश. तुझ्या मागे घराचा व्याप आहे, मान्य आहे. तरीही बैस मित्र जग स्वतःसाठी घडी धर. तर ह्या दोन घडीच्या सुंदरशा मैफिलीसाठी आजच्या सुरुवातीलाच मी बॅटिंग करण्यासाठी बोलवतो आपल्या सर्वांचा तरुण तडफदार गोंडस मित्र योगेश उगले. नमस्कार सर्वांना. बऱ्याच दिवसांपासून नवीन काही लिहिलेलं नाहीये, तरी तुम्ही जे ऐकलं नसेल ते ऐकवण्याचा प्रयत्न करतो. काही अबस्ट्रॅक्ट शेड आहेत, लक्षपूर्वक ऐका. काठ सोडून चालली होडी, काठ सोडून चालली होडी, आणि मागे उदासले कोणी. काठ सोडून चालली होडी, आणि मागे उदासले कोणी. काळ टाकून बैसला जाळे, काळ टाकून बैसला जाळे, जीव पाण्यामधील मासोळी, आणि मागे उदासले कोणी. फार गमते मला तुझे हसणे, फार गमते मला तुझे हसणे, अन अशा 400-500 गोष्टी. फार गमते मला तुझे हसणे, अन अशा 400-500 गोष्टी. मी कृपाळू तुझ्या कृपे इतका, मी कृपाळू तुझ्या कृपे इतका, अन तुझ्या एवढाच मी लोभी, आणि मागे उदासले कोणी. शेवटी दुखणे कसे तर जीव दडल्यासारखे. ही वाचली आणि तुम्ही पण ऐकलेली नाही. शेवटी दुखणे कसे तर जीव दडल्यासारखे, वाटते काही तरी नक्की बिघडल्यासारखे. शेवटी दुखणे कसे तर जीव दडल्यासारखे, वाटते काही तरी नक्की बिघडल्यासारखे. वीट देहाची तिच्यावर ठाम हा विठ्ठल उभा, वीट देहाची तिच्यावर ठाम हा विठ्ठल उभा, आणि या दोघांमध्ये मी पण भरडल्यासारखे. वाटते काही तरी नक्की बिघडल्यासारखे. भान हरपावे अशी अद्भुत तंद्री लागली, भान हरपावे अशी अद्भुत तंद्री लागली. चित्त थरथरले जणू अप्रूप घडल्यासारखे.
वाटते काहीतरी नक्की बिघडल्यासारखे. आठवण आली तुझी की मन कसे व्याकुळते. आठवण आली तुझी की मन कसे व्याकुळते. लेकरू आई जवळ हमसून रडल्यासारखे. आठवण आली तुझी की मन कसे व्याकुळते. लेकरू आई जवळ हमसून रडल्यासारखे. डायरी मध्ये अचानक पत्र सापडले जुने. डायरी मध्ये अचानक पत्र सापडले जुने. वाचताना होत गेले मन दुमडल्यासारखे. डायरी मध्ये अचानक पत्र सापडले जुने. डायरी मध्ये अचानक पत्र सापडले जुने. वाचताना होत गेले मन दुमडल्यासारखे. हाक माझ्यातून अंतर्बाह्य दरवळली तुझी. हाक माझ्यातून अंतर्बाह्य दरवळली तुझी. वाटले एका क्षणी अस्तित्व जडल्यासारखे. शेवटी दुखणे कसे तर जीव जडल्यासारखे. वाटते काहीतरी नक्की बिघडल्यासारखे. अजून एक याच जोशातली अजून एक गझल मी योगेशला विनंती करतो. म्हणजे काहीतरी नेमकं काय बिघडलंय तो आपल्याला आणखी जरा मोकळ्या मनाने सांगेल योगेश. भोवती नुसताच इच्छांचा पसारा. भोवती नुसताच इच्छांचा पसारा. आवरून सांगा कसा मी हा पसारा. फक्त एखादी मुकम्मल ओळ सुचते. फक्त एखादी मुकम्मल ओळ सुचते. अन तिच्या मागे पुढे नुसता पसारा. आवरून सांगा कसा मी हा पसारा. शेवटी माझा तुला येईल कंटाळा. शेवटी माझा तुला येईल कंटाळा. यामुळे तर घालतो इच्छेस मी आळा. शेवटी माझा तुला येईल कंटाळा. यामुळे तर घालतो इच्छेस मी आळा. कोठले कैवल्य अन सायुज्यता कुठली. कोठले कैवल्य अन सायुज्यता कुठली. वाटतो काही तुझा निष्णात घोटाळा. यामुळे तर घालतो इच्छेस मी आळा. आठवण काढीत बसलो वर्ग मित्रांची. आठवण काढीत बसलो वर्ग मित्रांची. राहिली अख्खी उभी डोळ्यांपुढे शाळा. आठवण काढीत बसलो वर्ग मित्रांची. राहिली अख्खी उभी डोळ्यांपुढे शाळा. फार बेसावध नको राहू सुखामध्ये. फार बेसावध नको राहू सुखामध्ये. काळ बसला हे तुझा जुलवीत झोपाळा. फार बेसावध नको राहू सुखामध्ये. काळ बसला हे तुझा जुलवीत झोपाळा. रंग दुनियेचा विठू लागू दिला नाही. रंग दुनियेचा विठू लागू दिला नाही. राहिलो आहे तुझ्या वाणीच मी काळा. रंग दुनियेचा विठू लागू दिला नाही. राहिलो आहे तुझ्या वाणीच मी काळा. शेवटी माझा तुला येईल कंटाळा. यामुळे तर घालतो इच्छेस मी आळा. इतकं काही बिघडलेलं नाही. तुझ्या वेडेपणाचा बस पुरावा हाच आहे की तुला प्रत्येक गोष्टीचा पुरावा पाहिजे आहे. तर एका चांगल्या घटनेचा पुरावा घेऊन आता बोलूयात नंदकिशोर ठोंबरे सरांना. अख्खा भारत त्यांनी पालथा घातलाय आणि कवितेसाठी पण गझलेसाठी पण महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच व्यासपीठांवर पोहोचलेला आपला कवी मित्र आणि नाशिक कवीच्या माध्यमातून कवितेचे एक बोट नाशिकच्या एका हातीला करून ठेवलेला असा हा चोखंदर कवी मित्र आणि आमच्या काळजातले मित्र माननीय नंदकिशोरजी ठोंबरे सर आपल्यासमोर त्यांची एक रचना ठेवतील. नमस्कार. एक गाडली गेली तर स्वप्ने सांगता आले कुठे. गाडली गेली तर स्वप्ने सांगता आले कुठे. हाय नशिबाच्या पुढे मग धावता आले कुठे. सावली पासून माझ्या दूरवर होतीस तू. सावली पासून माझ्या दूरवर होतीस तू. आड आली जात पुढचे
बोलता आले कुठे आज आली जात पुढे बोलता आले कुठे. आणि खूप केले प्रेम कविते मी तुझ्यावर कालपण. खूप केले प्रेम कविते मी तुझ्यावर कालपण. आज सापडली गजलानी टाळता आले कुठे. आज सापडली गजलानी टाळता आले कुठे. एक गझल ठेवतो. मथुराबद्दल गझल आहे. पुण्याचे प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर यांचा मिसरा आहे. त्याचा मिसरा असा आहे की वैशाख होत गेला माझ्या मधील श्रावण. ज्यावेळी खरे गझल लिहिली होती. हृदयातला तुला मी केला वसंत अर्पण. हृदयातला तुला मी केला वसंत अर्पण. वैशाख होत गेला माझ्या मधील श्रावण. हृदयातला तुला मी केला वसंत अर्पण. वैशाख होत गेला माझ्या मधील श्रावण. आणि येथे कुणास कोणी न राहिले तारण. येथे कुणास कोणी न राहिले तारण. आईच फक्त देते बाळास श्वास अंदन. आईच फक्त देते बाळास श्वास अंदन. मज पत्र हे गुलाबी आणि शेर ते अति विलक्षण. मज पत्र ते गुलाबी आणि शेर ते अति विलक्षण. मी ठेवले जपुनी माझ्या वहीत कात्रण. मी ठेवले जपुनी माझ्या वहीत कात्रण. शब्दास घातले ना त्यांनी कधीच वंदन. शब्दास घातले ना त्यांनी कधीच वंदन. शब्दास घातले ना त्यांनी कधीच वंदन. शब्दात घातले ना त्यांनी कधीच वंदन. मिटलेच ना कधी मग दोघांमधील अंतर. मिटलेच ना कधी मग दोघांमधील अंतर. दारासमोर होते खेळायचे पटांगण. दारासमोर होते खेळायचे पटांगण. घरच्या परिस्थितीने अवहेरले निमंत्रण. घरच्या परिस्थितीने अवहेरले निमंत्रण. आणि गंगेत स्नान करून देतात रोज शिकवण. गंगेत स्नान करून देतात रोज शिकवण. होऊन निष्कलंकी ते जाळतात रावण. होऊन निष्कलंकी ते जाळतात रावण. आणि शेवटचा मग त्याचं शेर बघा. घर शोधण्यात नंदू केलीच खूप वनवन. घर शोधण्यात नंदू केलीच खूप वनवन. आयुष्यभर फुकट हे केले स्मशान राखण. आयुष्यभर फुकट हे केले स्मशान राखण. हृदयातला तुला मी केला वसंत अर्पण. वैशाख होत गेला माझ्या मधील श्रावण. वैशाख होत गेला माझ्या मधील श्रावण. दुसरी गजल बघा. येणार येणार ना तुझा तर हातात हातात. येणार ना तुझा तर हातात हाती. विषयास मग दिली मी तेव्हाच मुठ माती. येणार ना तुझा तर हातात हाती. विषयास मग दिली मी तेव्हाच मुठ माती. पोटातल्या भुकेला मधुरीच जागा आली. पोटातल्या भुकेला मधुरीच जागा आली. निजल्या थकून मग त्या डोळ्यात चांद राती. निजल्या थकून मग त्या डोळ्यात चांद राती. शेतातल्या पिकांचे दाणे असे निधरणी. शेतातल्या पिकांचे दाणे असे निधरणी. मग पाखरात सांगा शिरल्या कशा जमाती. मग पाखरात सांगा शिरल्या कशा जमाती. मी मांडलीच नाही माझी व्यथा कधीही. मी मांडलीच नाही माझी कथा कधीही. आयुष्यभर सुखाच्या केल्यात जाहिराती. आयुष्यभर सुखाच्या केल्यात जाहिराती. मी मांडलीच नाही माझी व्यथा कधीही. मी मांडलीच नाही माझी कथा कधीही. आयुष्यभर सुखाच्या
केल्या त्याच्या जाहिराती, आयुष्यभर सुखाच्या केल्या त्याच्या जाहिराती. का सांग दोष देऊ या भामट्या जगाला, का सांग दोष देऊ या भामट्या जगाला. खोटी इथे निघाली जर आपलीच नाती, खोटी इथे निघाली जर आपलीच नाती. येणार ना तुझा जर हातात हात हाती. विषयास मग दिली मी तेव्हाच मुठ माती, विषयास ती मग दिली तेव्हाच मुठ माती. धन्यवाद. अतिशय सुंदर. आणि बघा, एखादा कुठला तरी शेर सुद्धा आपल्या आयुष्याचं वर्णन करून जातो आणि त्या कवीने लिहिलेल्या सगळ्या ओळींमधलं तेवढा सारांश आपल्याला पुढचे कितीतरी दिवस जगायला नवीन श्वास देतो. किती सुंदर त्यांनी सांगितलं की सुखाच्या नेहमी केल्या जाहिराती. खूप छान. कुठे असलेले त्यांची एक गझल होती, मला त्याच्या दोन ओळी माझ्याकडे लिहिलेल्या आठवतात. हुंदक्या मागून हुंदके रोखता आले कुठे, हुंदक्या मागून हुंदके रोखता आले कुठे. काय झाले नेमके ते सांगता आले कुठे. एवढ्या लांबून गेले लोक सांभाळून की, कोण आपले कोण परके पाहता आले कुठे. आणि बसवले आणून 100 देव देवालयामध्ये, बसवले आणून 100 देव देवालयामध्ये. पावला नाहीच त्याला फेकता आले कुठे, पावला नाहीच त्याला फेकता आले कुठे. आनंद सरांच्या माहिती देतो सर. नमस्कार. मला विशेष आनंद आहे गझल विश्वाच्या मंचावर गझल सादर करणारा म्हणजे खरं तर मी बालवाडीमधला गझल लिहायला सुरुवात केलेला असा व्यक्ती आहे. पण मला संधी दिली म्हणून मी आधीच त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद करतो. मी एकच गझल सादर करायचा प्रयत्न करतोय. आधी एक लहान 200 प्रगती वृत्तामध्ये लिहायचा प्रयत्न केला बघा. की तू मला भेटणा सांगून येत जा, तू मला भेटणा सांगून येत जा. मी तुझा चाहता धुलगुनी नेत जा, तू मला भेटणा सांगून येत जा. मी तुला पाहता पाहतच राहतो, मी तुला पाहता पाहतच राहतो. भानना राहते जागुनी देत जा, भानना राहते जागुनी देत जा. काय तू दाविसी मज हुशारी सदा, काय तू दाविसी मज हुशारी सदा. मी नसे बावळा जाणूनी घेत जा, मी नसे बावळा जाणूनी घेत जा. गझल प्रस्तुत करतो. आराखडे मनाशी ते खूप बांधले मी, आराखडे मनाशी ते खूप बांधले मी. पण साध्य होत नाही जाणून मोडले मी. आराखडे मनाचे ते खूप बांधले मी, पण साध्य होत नाही जाणून मोडले मी. सत्यास हार नाही हे तर खरेच आहे, सत्यास हार नाही हे तर खरेच आहे. खोटेही जिंकल्याचे देईन दाखले मी, खोटेही सत्यास हार नाही हे तर खरेच आहे, सत्यास हार नाही हे तर खरेच आहे. खोटेही जिंकल्याचे देईन दाखले मी. न्यायालयात सांगून घडले खरे खरे ते, न्यायालयात सांगून घडले खरे खरे ते. हो सत्य बोलण्याच्या शपथेस पाळले मी. आली तशीच गेली काही न बोलता ती, आली तशीच गेली काही न बोलता ती. माझ्या मनातले पण सांगून टाकले मी, माझ्या मनातले पण सांगून टाकले मी. होता चुका जराशा काकून बोललो तुझं, होता चुका जराशा काकून बोललो तुझं.
कळले मलाच नंतर, कळले मलाच नंतर, ना भान राखले मी. शेवटचा शेर. या जीवनात केली प्राप्ती असाध्य ती. या जीवनात केली प्राप्ती असाध्य ती, पण सांगल्या सुखाला सहसान चाकले मी. पण सांगल्या सुखाला सहसान चाकले मी. शेवटचं से पुन्हा एकदा म्हणतो की या जीवनात केली प्राप्ती असाध्य ती. या जीवनात केली प्राप्ती असाध्य ती, पण सांगल्या सुखाला सहसान चाकले मी. पण सांगल्या सुखाला सहसान चाकले मी. आराखडे मनाशी ते खूप बांधले मी, पण साध्य होत नाही जाणून मोडले मी. धन्यवाद. येता घरी सुखाने इतकाच प्रश्न केला, येता घरी सुखाने इतकाच प्रश्न केला, दुखास एवढे तू, दुखास एवढे का लाडावलेस देवा. क्या बात है. आता मी येतो हिराकडे. नाशिकच्या गझलेतला खरोखरचा हिरा, त्याचं नावही हिरा आहे, पण आपण त्याला प्रेमाने श्रीराम म्हणतो. श्री म्हणजे मंगल, शुभ, चांगलं, जे जे उत्तम उदात्त मंगल जे जे काय आहे त्याच्या गझलेमध्ये आहे. त्याच्या गझलेच्या 2 ओळी म्हणजे महाराष्ट्रातलं एक धड आहे. तर असं एक धड या ठिकाणी आपण आपल्या बरोबर करतोय. मी हिराला विनंती करतो की आपल्या 2 रचना छानपैकी ठेवाव्या. सुरुवातीला एक मतदान काही शेअर करून त्यानंतर पुढची रचना. हॅलो, येतोय काय प्रॉब्लेम येतो चांगलं. जास्त आला पाहिजे. चमकीचा शेर आहे. या क्या बात है. डोळ्या देखत हिरवा त्याचा माळ जाळतो, डोळ्या देखत हिरवा त्याचा माळ जाळतो, शेतकऱ्याला जितेपणी दुष्काळ जाळतो. अरे क्या बात है भाई, क्या बात क्या है. बात आहे. डोळ्या देखत हिरवा त्याचा माळ जाळतो, शेतकऱ्याला जितेपणी दुष्काळ जातो, आणि कधीच तो कोणाला इतका जाळत नाही. कधीच तो कोणाला इतका जाळत नाही जितका विधवेला विरहाचा जाळ जाळतो. जाळ जाळतो. डोळ्या देखत हिरवा त्याचा माळ जाळतो, आणि राख राखतो करतो माझी भजनामध्ये. राख राखतो करतो माझी भजनामध्ये, माझे विपन गळ्यातला हा टाळ जाळतो. डोळ्या देखत हिरवा त्याचा माळ जाळतो. आणि हा शेर बघा की जिची लावणी हृदयामध्ये आग लावते, जिची लावणी हृदयामध्ये आग लावते, तिला स्वतःचा पाया बनला जाळ जाळतो. क्या बात है. डोळ्या देखत हिरवा जिची लावणी हृदयामध्ये आग लावते, जिची लावणी हृदयामध्ये आग लावते, तिला स्वतःच्या पायामधला जाळ जाळतो. डोळ्या देखत हिरवा त्याचा माळ जाळतो, शेतकऱ्याला जितेपणी दुष्काळ जाळतो. आणि आता रचना ऐकतो. त्याच्या भोवती भिंतीचे हे खूळ बनवले कोणी, त्याच्या भोवती भिंतीचे हे खूळ बनवले कोणी, त्याच्या भोवती भिंतीचे हे खूळ बनवले कोणी, गुरुद्वारा, विहार, दर्गा, देवळ बनवले कोणी. आणि ध्यानातून उठल्यानंतर कंटाळून म्हणला साधू, ध्यानातून उठल्यानंतर कंटाळून म्हणला साधू, चायला पुनर्जन्माचे वर्तुळ बनवले कोणी, त्याच्या भोवती भिंतीचे हे खूळ बनवले कोणी. आणि लावून दुर्बीण एखादी एलियन बघत असावा, लावून दुर्बीण एखादी एलियन बघत असावा, पृथ्वीवर इमारतीचे वारुळ बनवले कोणी, त्याच्या भोवती भिंतीचे हे खूळ बनवले कोणी. आणि राधेला कृष्ण समजते, कृष्णाला म्हणते राधा, राधेला कृष्ण समजते, कृष्णाला म्हणते राधा, माझ्या भोळ्या हृदयाचे गोकुळ बनवले कोणी.
त्याच्या भोवती भिंतीचे हे खूळ बनवले कोणी आणि तारुण्य जणू एखाद्या नागासम जगला त्याचे तारुण्य जणू एखाद्या नागासम जगला त्याचे वार्धक्य लाभल्यानंतर गांडूळ बनवले कोणी त्याच्या भोवती भिंतीचे हे खूळ बनवले कोणी आणि कोठेही शिकला नाही ना रियाज केला त्याने कोठेही शिकला नाही ना रियाज केला त्याने साध्या कोकिळ पक्षाला मंजूळ बनवले कोणी त्याच्या भोवती भिंतीचे खूळ बनवले कोणी आणि दोघांच्या हृदयामध्ये सारखीच धडधड होते दोघांच्या हृदयामध्ये सारखीच धडधड होते प्रेमाचे एक समांतर हे रूढ बनवले कोणी त्याच्या भोवती भिंतीचे खूळ बनवले कोणी गुरुद्वारा विहार दर्गा देऊळ बनवले कोणी खूप आभार सुंदर म्हणून मी त्याला नेहमी म्हणतो की हिरा आहे सदा केली आणि आता हिऱ्याला जोहऱ्याने घडवलंय ते जोहऱ्याकडे घेऊयात आपल्या सर्वांचे लाडके कविवर्य संजू दादा गोडे यांना आमंत्रित करतो म्हणजे काय की हिरा माणकासारखा लाल असतो असं हे पहिल्यांदा म्हणून हिरा लाल आहे हो नाही जोहरी शब्द वापरला ना तेजस्वी तर त्याचं कर्तव्य काय माहिती का हिरा कोणते खाणीतून येऊ दे तो ओळखतो क्या धार आहे, क्या धार आहे. हिऱ्याला बनवता येत नाही हिरा हिराच असतो मला हिऱ्यावरून दोन वेळा आठवलं सदा शोधात असतो योग्य हातांच्या सदा शोधात असतो योग्य हातांच्या हिरा बनणे तरी कुठे सोपे आहे हिरा असणे तरी कुठे सोपे आहे तर ऐकूयात संताला गोडे यांनी आणि सुट्टे एवढ्या मधल्या काळात झालेले सुट्टे शेर कारण जेव्हा गझल लिहायला सुरुवात केली तेव्हा खूप मिसरेच्या मिसरे शेरचे शेर आणि गझलाच्या गझला लिहिल्या नंतर कळलं की मजा नाही आहे म्हणजे अशा गझलाच्या गझला लिहून काही हाती येत नाही एखादा शेर काहीतरी चांगला असतो मग नंतर आम्ही फक्त एखादा शेर लिहायला लागलो तर तसे काही जेव्हा भावना किरेक होतो किंवा एखादा विचार तरी पूर्णपणे सुचतो की हा याला टिपायला पाहिजे तर तेवढंच फक्त आम्ही अंकित करतो असे काही जमले किंवा न जमले तुमच्यासमोर मनासारखे घडले असता अक्रस ताळत आलो मनासारखे घडले असता आक्रस ताळत आलो मी जन्माला ॲटिट्यूडचे कपडे घालत आलो मनासारखे घडले नसता आक्रस ताळत आलो मी जन्माला ॲटिट्यूडचे कपडे घालत आलो किंवा बघा शेर अजून की पार्श्वभूमी तुमच्या लक्षात येईल शेर आहे कसाई कोकराला लागला चाटायला अरे बापरे कसाई कोकराला लागला चाटायला मला दुनियाच भोंदू लागली वाटायला कसाई या सेम आशयाच्या दोन वेळी मला सुचल्या होत्या एवढी सोपी मुळी नव्हती लढाई कोकरा मागे उभा होता कसाई कसाई कोकराला लागला चाटायला मला दुनियाच भोंदू लागली वाटायला म्हणजे खराब वाटत नाही का या दोन वेळी सुचल्या आणि पुढे काही यावंच नाही वाटत इथेच थांबलो कारण मग नंतर मी जर पुढे लिहिला असतो तुला माहिती मग चाटायला त्यामुळे कुठेतरी थांबावं लागतं काही काही वेळा एक आहे जीव माझा एक आत्मा राम आहे एक शेर आहे वीट मी पांडुरंग आहे मी ह्या जगाचेच अंग आहे किंवा जीव आत्मा की एक
वेळे मन नेमका कोण कोण आहे मी तसं एक आहे जीव, एक आत्मा राम आहे, होरपळतो एक, करतो एक जण आराम आहे. आणि अगदी ताजा शेर आहे, ऐकवलेले नाही खऱ्याला असे ऐकवतोय. मी दिली हृदयात आई सारखी जागा तुला, मी दिली हृदयात आई सारखी जागा तुला, शेवटी कळले तुला तर फक्त हे घर पाहिजे. मी दिली हृदयात आई सारखी जागा तुला, शेवटी कळले तुला तर फक्त हे घर पाहिजे. जग कढीपत्त्याप्रमाणे यूज करते रोज, यूज करते. जग कढीपत्त्याप्रमाणे यूज करते रोज अन संपली उपयुक्तता फेकले जातात तुम्ही. जग कढीपत्त्याप्रमाणे यूज करते रोज अन संपली उपयुक्तता फेकले जातात तुम्ही. अजून एक शेर येतो की जीव आधी लावला भरपूर लोकांनी, मग मला हळुवार केले दूर लोकांनी. मरण्याच्या आधीच जीव आधी लावला भरपूर लोकांनी, मग मला हळुवार केले दूर लोकांनी. आणि तोच सूर आहे पुढच्या शहरात की मरण्याच्या आधीच कदाचित टाकतील जाळून मला. मरण्याच्या आधीच कदाचित टाकतील जाळून मला, मी जगास जग गेले आहे इतके कंटाळून मला, मी जगास जग गेले आहे इतके कंटाळून मला. जितका मवाळ दिसतो तितका कुटील असतो. जितका मवाळ दिसतो तितका कुटील असतो. प्रत्येक जण स्वतःचा वकील असतो. प्रत्येक जण स्वतःचा उत्तम वकील असतो. अजून काही शेवटी शेवटी गेले पुन्हा झोपी उपाशी लेकरू. शेवटी गेले पुन्हा झोपी उपाशी लेकरू, माय त्याला भाकरीची गोष्ट सांगत राहील. माय त्याला भाकरीची गोष्ट सांगत राहील. शेवटी गेले पुन्हा झोपी उपाशी लेकरू, माय त्याला भाकरीची गोष्ट सांगत राहील. आता एखादी गजल घेतो. काय सादर करायचं आहे ते समजत नाही. माझा प्रॉब्लेम असेल, मला वाटतं आधी जे ऐकवलंय ना ते नको, काहीतरी दुसरं. ज्यांनी ऐकलं नसेल ते वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू. वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू. परत स्त्री कितीचे वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू, मी तरी इंद्रियांना किती आवडू. वासनेचे चिकटते पुन्हा गोखरू, मी तरी इंद्रियांना किती आवडू. जन्म ही प्राक्तनाची भुकेली दशा. जन्म ही प्राक्तनाची भुकेली दशा,
आणि आयुष्य चुकले मुके वासरू. जन्म ही प्रार्थनाची भुकेली दशा आणि आयुष्य चुकले मुके वासरू. देव संसार गावी नवा पिंजरा. देव संसार गावी नवा पिंजरा. प्राण कैदेत कोणी जुने पाखरू. देव संसार गावी नवा पिंजरा. प्राण कैदेत कोणी जुने पाखरू. कर्म म्हणजेच आयुष्यभर धावणे. कर्म म्हणजेच आयुष्यभर धावणे. श्वास म्हणजेच पायातले घुंगरू. कर्म म्हणजेच आयुष्यभर धावणे. श्वास म्हणजेच पायातले घुंगरू. भोवती धुंद गंधाळलेली फुले. भोवती धुंद गंधाळलेली फुले. मन बिचारे फुले मत फुलपाखरू. भोवती धुंद गंधाळलेली फुले. मन बिचारे फुले मत फुलपाखरू. सावलीला आता त्यास थांबायचे. सावलीला आता त्यास थांबायचे. खूप थकले देवा तुझे लेकरू. सावलीला आता त्यास थांबायचे. खूप थकले देवा तुझे लेकरू. शेवटचं शेर आहे आपलं की शेवटी सर्व सोडून या जायचे. शेवटी सर्व सोडून या जायचे. जीव देहात या फक्त भाडे करू. वासनेचे चिकटके पुन्हा गोकरू. मी तरी इंद्रियांना किती आवरू. शेवटी सर्व सोडून या जायचे. जीव देहात या फक्त भाडे करू. सुंदर सुंदर माहोल. एक संस्कृत मध्ये श्लोक आहे याच्या बाबतीत. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम अतिकर्षते. इंद्रियांचे हे जे ग्राम आहे ना, गाव आहे, ते इतकं बलवान असते की कितीही विद्वान असेल तरी त्याला खाली उतरवते. चला या निमित्ताने आपल्याला आता गझलेबरोबर संस्कृत पण शिकायला मिळणार. तर आम्ही सरांकडे बोलाय का एक छापी काय करू. संस्कृत गझल ऐकायला होईल होईल होईल. मराठी ऑलरेडी आहे. आधी एक मतदान 200 असे सुटे सुटे लिहिलेले असतात. माझ्या असं संपूर्ण गजला फार कमी आहे. हाय माझ्या दानकर्मा वास आहे. हाय माझ्या दानकर्मा वास आहे. दीन दुबळे तारतो मी भास आहे. हाय माझ्या दानकर्मा वास आहे. दीन दुबळे तारतो मी भास आहे. एवढे ना पुण्य माझे थोर काही. एवढे ना पुण्य माझे थोर काही. पाप केलेले सदा खास आहे. एवढे ना पुण्य माझे थोर काही. पाप केलेले सदा खास आहे. मी बुडू जाता जळाच्या खोल देवी. मी बुडू जाता जळाच्या खोल डोही. तारुणी नेईल काळी आस आहे. तारुणी नेईल काळी आस आहे. एक छोटीशी गझल म्हणायचा प्रयत्न करतोय. उन्हाळा तसा पावसाळा असावा. उन्हाळा तसा पावसाळा असावा. कधीही कुणा त्रासदायी नसावा. उन्हाळा तसा पावसाळा असावा. कधीही कुणा त्रासदायी नसावा. आता पावसाचे कसे वागणे. आता पावसाचे कसे वागणे हे. कुणी शेत सारा कितीदा कसावा. कुणी शेत सारा कितीदा कसावा. त्वरे ना सरे ही अशी काळ रजली. पावसाळ्यात त्वरे ना सरे ही अशी काळ रजली. पुन्हा एकदा सूर्य उदयी फसावा. त्वरे ना सरे ही कशी काळ रजली.
पुन्हा एकदा सूर्य उदयी फसावा, दमुनी मला निज येता सुखाची, दमुनी मला निज येता सुखाची, तिचा चेहरा अंतरी तो हसावा, तिचा चेहरा अंतरी तो हसावा. शेवटचा शेर आहे की पिलांनी नभी उंच घेता भरारी, पिलांनी नभी उंच घेता भरारी, परी जीवतो उंबऱ्याशी वसावा, परी जीवतो उंबऱ्याशी वसावा. धन्यवाद. आतापर्यंत आपल्या मुशायऱ्याचं सूत्र सांभाळणारे आपले राज सर त्यांनी पण 1-2 गजला आपल्याला ते छान ऐकतो. तत्पूर्वी मी त्यांचा एक शेर घेतो. माणसाची एक तुझला खासियत मी सांगतो, खासियत, माणसाची एक तुझला खासियत मी सांगतो, भेटताना रक्त दिसतो, घासल्यावर कोळसा. माणसाची एक तुझला खासियत मी सांगतो, भेटताना रत्न दिसतो, घासल्यावर कोळसा. तर आणि त्या रत्नावर मग अशी तो विषय झाला. लगोलग मला एक शेर त्या निमित्तानं आठवला की जगाला नेहमी जो कोळसा दिसतो, जगाला नेहमी, आता आज हिरानं मला लावून घेतलं, माझा उद्देश हिराचा काहीही नव्हता. तुम्ही समोर बघा. हिरा शब्द येतोय त्या शेरात, त्यामुळे हिराची की जगाला नेहमी जो कोळसा दिसतो, मला त्याच्यात दडलेला हिरा दिसतो. म्हणजे लोकांना तर काळा दिसतो. हिरा आहे. मी शेर लिहिला तेव्हा हिराला मागून माझ्या डोळ्यासमोर नव्हते. म्हणून त्याचा रंग सावळा आहे, तर त्याने एवढं वाईट करून घेतली. असं काही वाटत नाही. पण खरंच राज सर एक नाशिकमधलं खूप महत्वाचं नाव आहे गझलेतलं. त्यांचा अजून एक शेर याच निमित्तानं की माणसांनी सोसल्या घर फोडणाऱ्या बायका. ऐकलं आपण या मंचावरून, माणसांनी सोसल्या घर फोडणाऱ्या बायका, बायकांनी सोसली धिक्कारणारी माणसे, बायकांनी सोसली धिक्कारणारी माणसे. असं तरखड आणि समर्पक असं चित्रण आपल्या शहरात करणारे तुम्हाला ऐकायचं. कधी असे जगाचे, कधी तसे जगायचे, कधी असे जगायचे, कधी तसे जगायचे, कधी गुलाम व्हायचे, कधी सलाम घ्यायचे, कधी असे जगायचे, कधी तसे जगायचे, पुढारली किती पहा, पुढ्यातली नवी पिढी, पुढारली किती पहा, पुढ्यातली नवी पिढी, पुढ्यातली नवी पिढी, जुन्या रूढीस पोसली, तिला कसे जमायचे, जुन्या रूढीस पोसली, तिला कसे जमायचे, मनात राहू दे तुझ्या, मनातली खरी व्यथा, मनात राहू दे तुझ्या, मनातली खरी व्यथा, मनातली खरी व्यथा, इथे निमित्त लागते, कुणासही हसायचे, इथे निमित्त
बसायचे दिवासूनही कसा स्वतःच जाळतोस तू दिवासूनही कसा स्वतःच जाळतोस तू तुझ्यात तेज राहते तुला कधी कळायचे तुझ्यात तेज राहते तुला कधी कळायचे जरी अबोल राहतो नशेत छान बोलतो जरी अबोल राहतो नशेत छान बोलतो नशेत छान बोलतो जिवंत ठेवते तिला नशा कसे म्हणायचे जिवंत ठेवते तिला नशा कसे म्हणायचे खळाळ होऊ दे जरा खळाळ होऊ दे जरा तुझी उदास जिंदगी खळाळ होऊ दे जरा खळाळ होऊ दे जरा तुझी उदास जिंदगी तुझी उदास जिंदगी समुद्र भेट द्यायला समुद्र भेट द्यायला झरा बनून जायचे समुद्र भेट द्यायला झरा बनून जायचे प्रवास लांबला तरी नकोस काळजी करू प्रवास लांबला तरी नकोस काळजी करू जरा विराम घ्यायचा जरा विराम घ्यायचा पुन्हा पुढे निघायचे जरा विराम घ्यायचा पुन्हा पुढे निघायचे पण मला तुमच्या या गुण काय मिळेल आमचा पण आवाज मिळेल. क्या बात आणि भाऊ माईक बदलून जा. बर बर बर. सरताच गाणे जायचे हलकेच घुमता सोडून संथा स्वतःची भाईचे बाबांची खूप दिवसानंतर टेस्ट करायला
तुमचा शेतला तुम्ही तुमची गजल ऐकायची आहे. अजून अजून ऐकून घ्या ना. नाही राज सर अजून होऊ द्या ना. एकच तरी ना. बस पडलं. सर घ्या. बोलले सर हा, बस. सरांची होऊ द्या ना अजून हो ना मग, त्यांची बाकी आहे. येस सर निमिषाचं घ्या ना. सूत्रसंचालक म्हणायची तिथे. नाही ना पाहिजे ना केला तर सूत्रात संचालन घटका भराच्या सावल्या पाहून ताई धावल्या. हे ऐकायला पाहिजे. घटका भराच्या सावल्या पाहून ताई धावल्या. कळला जरासा सूर्यती गोठ्या सही गाठायचे कशाला राहायचे सरताच गाणे जायचे. किशोर ठोंबे सर एक रचना घेतली आणि त्यानंतर शेवटची रचना राज सरांची बाकी आहे. त्यानंतर आपला कार्यक्रम संपतोय. आज अरुण गवळी सर आणि गांधी सर सुद्धा उशिरा का होईना ते पण आले. गझलेचं प्रेम आहे, खरं प्रेम आहे. गांधी आणि गवळी बोलू द्या ना शब्द. पुढच्या महिन्यात सर आम्हाला ऐकायचे परत खूप दिवस झाले आहे. आताच सांगून ठेवतो. आता त्यांना ऐकवायचे असं काँग्रेस सरकारनं पण बोलवलं आहे का? यांनी पण बोलवलं आहे. त्यांचं संकलन करू दे. त्यांना सूत्रसंचालन द्यावं. एक नंबर दोष आहे. वेदनेच्या पुस्तकाचे पान आहे ती वेदनेच्या पुस्तकाचे पान आहे ती अन सुखाला केवळ एक आव्हान आहे वेदनेच्या पुस्तकाचे पान आहे ती अन सुखाला केवळ एक आव्हान आहे ती दुःख सारे सोसते हसून ती सगळे दुःख सारे सोसते हसून ती सगळे हॉलच्या शोकेसचे सामान आहे ती हॉलच्या शोकेसचे सामान आहे ती कामिनी ती दामिनी ती तीच स्वामिनी कामिनी ती दामिनी ती तीच स्वामिनी लाभलेल्या भूमिकेची शान आहे ती लाभलेल्या भूमिकेची शान आहे ती आणि गझल होतं बघा मला हल्ली तुझे हे वागणे पचनी पडत नाही कसं एकदम सरळ. हे आपलं मोकळं आहे. एकदम मनापासून आवडीचं. मला हल्ली तुझे हे वागणे पचनी पडत नाही तुझ्या हसण्यातली खळखळ हताशा जाणवत नाही मला हल्ली तुझे हे वागणे पचनी पडत नाही तुझ्या हसण्यातली खळखळ हताशा जाणवत नाही तो ऐसे बोल के. कधी उपवास केल्याने विठोबा पावला आहे कधी उपवास केल्याने विठोबा पावला आहे म्हणूनच भाकरीसाठी इथे वनवन टळत नाही म्हणून भाकरीसाठी इथे वनवन टळत नाही असेही पाहिजे आणि तसेही पाहिजे आहे असेही पाहिजे आणि असेही पाहिजे आहे अशी ही हाव लोचट आतली अशी ही हाव लोचट आतली सरता सरत नाही अशी ही हाव लोचट आतली सरता सरत नाही असेही पाहिजे आणि तसेही पाहिजे आहे असेही पाहिजे आणि तसेही पाहिजे आहे अशी ही हाव लोचट आतली सरता सरत नाही अशी ही हाव लोचट आतली सरता सरत नाही आणि नदी होऊन वाहत राहते आशा मनामधली नदी होऊन वाहत राहते आशा मनामधली कितीही आटली स्वप्ने तरी इच्छा चुकत नाही कितीही आटली स्वप्ने तरी इच्छा चुकत नाही आणि शेवटचा शेर बघा मला म्हटला तुझ्या गजलेतला बघ व्हायचे पण मला म्हटला तुझ्या गजलेतला बघ व्हायचे पण तुझ्या इतकाच सुंदर देखना
असे सुचत नाही तुझ्या इतकाच सुंदर देखणा असे सुचत नाही मला हल्ली तुझे हे वागणे पचनी पडत नाही तुझ्या हसण्यातली खळखळ आता जाणवत नाही तुझ्या हसण्यातली खळखळ आता जाणवत नाही धन्यवाद. चलकट शब्द सांगितलं. असे देखणं पण हवं असतं. मला म्हटला तुझ्या गझलेतला बघवायचे पण मला म्हटला तुझ्या गझलेतला बघवायचे पण तुझ्या इतकाच सुंदर देखणा असे सुचत नाही तुझ्या इतकाच सुंदर देखणा असे सुचत नाही. म्हणायचे का? अरे हिराला ऐकलं एक मस्त एक गोड गीत आहे. अनिता ताईची ऐकवतो. खुशीने रंग खुशीने गंध त्याने उधळला अलवार माझ्यावर खुशीने गंध त्याने उधळला अलवार माझ्यावर कधी काळी फुलांचा जीव होता फार माझ्यावर कधी काळी फुलांचा जीव होता फार माझ्यावर तशी माझी नवी ओळख मला झालीच नसती रे तशी माझी नवी ओळख मला झालीच नसती रे मला सोडून गेले तू किती उपकार माझ्यावर कधी काळी फुलांचा जीव होता फार माझ्यावर इथे नाराज झालेल्या घराच्या चार भिंती इथे नाराज झालेल्या घराच्या चार भिंती तिथे रागामध्ये आहे तुझेही दार माझ्यावर फुलांचा जीव होता फार माझ्यावर जरी दमछाक होते उंबरा ओलांडते कोठे जरी दमछाक होते उंबरा ओलांडते कोठे मला ठाऊक आहे की घराचा भार माझ्यावर कधी काळी फुलांचा जीव होता फार माझ्यावर ठरवला जन्ममाती मोलबाईचा जनानेही ठरवला जन्ममाती मोलबाईचा जनानेही कुणाला काय सांगू मी उभा संसार माझ्यावर कधी काळी फुलांचा जीव होता फार माझ्यावर पुढे होणार आहे ते पुढे पाऊल घेऊना पुढे होणार आहे ते पुढे पाऊल घेऊना किती करतोस प्रश्नांचा आता भडीमार माझ्यावर कधी काळी फुलांचा जीव होता फार माझ्यावर किती कविता किती गजला तुझ्यावरती लिहून झाल्या किती कविता किती गजला तुझ्यावरती लिहून झाल्या तुला तर ओढ ही नाही कधी सुचणार माझ्यावर कधी काळी फुलांचा जीव होता फार माझ्यावर गजल माझी नाहीये त्यांची चाल फक्त माझी तुमची चाल होती तुम्ही चांगल्या चालीचे माणसं कव्वालीचं सोडून टाकलं त्यांनी चाल दिली चांगल्या चांगल्या चालीचे माणसं मला
आणि दादा याची रचना ऐकताना मला जरूर वाटलं की मी दुःखाच्या खपल्या गाळत बसतो, मी दुःखाच्या खपल्या गाळत बसतो, दुनिया त्यावर काळ्या शिट्ट्या देते. एक मिनिट ऐकतो. सरजी नमस्ते. एक मिनिट, मी गाडीवर होतो. नाही सर, नाही. अशी ही वेळ येऊ शकते. हा, बर 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 बर. हा, बर बर. इसको बोलते राजेश्वर. सूत्रसंचालन पाहून कोण अशी परिस्थिती असते, कोण घ्यायलाच लागणार होतं. काय झालं ना, वक्त का तकाजा. मी मगाशी पण बोललो, आता पण एकदा सांगतो. एका थोर महनीय व्यक्तीचं चरित्र मी लिहितोय क्या बात है. आणि त्याचे 4 प्रकरण लिहून झाले. अरे. त्यांनी 1 रुपया पण नाही दिला. अरे आणि तुमच्यासारखा एक प्रेमळ माणूस म्हणतो, तू कधी तू टेन्शन नको, त्याच्याकडे इतके पैसे मी तुला पैसे प्रश्न देणार नाही कधीच. म्हणजे ठीक आहे, मग सगळं झालं. एक बेटी झाली, 2 झालं, अमुक तमुक बाकी काय काय निर्णय झाल्यानंतर मग मी त्याला म्हटलं, आता हे आम्हाला किती दिवस करायचे आणखी. बरोबर आहे ना, काही पण असं पण आपण तुला वेळ देतोय ते कमी लेखकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. तर त्याने सांगा, ते म्हणे ठीक आहे. मग त्यानं सांगितलं काहीतरी अमाऊंट पाहिजे ना, अमाऊंट टाका आज काहीतरी अमाऊंट. हा, त्याने लगेच टाकतो, काही टेन्शन घेऊ नका. त्याला झाले 15 दिवस. मग त्याला 2 वेळा मेसेज केला, तरी पण त्याचा रिप्लाय आलाच नाही. मग मला एक्स्ट्रा प्रश्न केला, मिळाले का पैसे? काहीच नाही मिळाले. त्याला मग पुढचं विसरून झाला. मग ते म्हणे आता फोन द्याला, पैसे आले का बघा अकाउंटला. क्या बात है. म्हणजे आता जायचं आले का आले. आलं, आता आले ना, म्हणजे इथनं लगेच जायला आपल्याला. किती आनंद व्यक्त करता. लगेच पार्टी ते तुमच्यावर खाली आहे. आले ना. हा मग आम्ही काय हा मग बसतो आता. आम्ही आरामात बसतो मग आता. आता एका पेपरला छापू नका. नाही आता टेन्शन नाही. आपण जर निष्ठात बसलो म्हणजे आपल्याला पार्टी आहे. नाही, याचा अर्थ 4 प्रकरण झालं काहीच पण काळजी करू नका. आज प्रत्येकाला 2-2 पाव मिळतील एका वाड्याबरोबर. म्हणजे हे तुमचं आता 5वं प्रकरण आहे. आहे. आभाळ वेदनाचे पेलायला हेतू. तुकडे ऐकत आहोत तुम्ही. आता जरा मनाचे ऐकायला हेतू. जाईल रात्र काळी होईल लक्ष सारे, पण तांबळे फुटे तो थांबायला हवी. जरासे मागतो आहे, जरासे सांगतो आहे, तुला वाटेल की मी पायरी ओलांडतो आहे. आणि तुझ्या माझ्यात जे ठरले कुणाला माहिती नाही. आता उत्तर काय माहिती झालं. तुझ्या माझ्यात जे ठरले कुणाला माहिती नाही. आता प्रत्येक जण वेड्यात मजला काढतो आहे. पैसे आल्यावर माहित पडलं. आता प्रत्येक जण वेड्यात मजला काढतो आहे. तुझे पत्थर, तुझे पैशाचा आनंद. उत्साह वगैरे सगळे बरं आठवलं की ते पण सांगतो. बरं. हा, बहुत. मी दिवस बदलण्यासाठी रात्रंदिन खटपट केली. मी दिवस बदलण्यासाठी रात्रंदिन खटपट केली. आणि दिवस असे आले की मी स्वतःच बदलून गेलो. आणि दिवस असे आले की मी स्वतःच बदलून गेलो. दिखावा माझा जवळ ऐकतो. दिखावा लागतो मित्रा, दिखाव्याची गरज आहे. जगाला फक्त एखाद्या बहाण्याची गरज आहे. जरासे खट्ट झाले की जमाया लागते गर्दी. रिकामे लोक हे यांना तमाशाची गरज आहे. तुम्ही कोणाला म्हटलं? घटस्फोटास दोघांनी दिला होकार आहे, पण घटस्फोटास दोघांनी दिला होकार आहे, पण मुलांना नेमकी आई आणि बापाची गरज आहे. क्या बात है. जबरदस्त. घटस्फोटास दोघांनी दिला होकार आहे, पण मुलांना नेमकी आई आणि बापाची गरज आहे. आणखी एक वेगळं. खोड मोडण्याचे हजारो मार्ग होते,
त्यातला सोपा निवडला माफ केले. त्यातला सोपा निवडला माफ केले. एक आणखी एक आहे की स्वच्छता केली स्वतःच्या आतली, स्वच्छता केली स्वतःच्या आतली, वाटली दुनिया सुद्धा निर्मळ मला. मी तुझ्या ताब्यात नाही यायचो, जीवना समजू नको फुटकळ मला. जीवना समजू नको फुटकळ मला. सहनशक्तीच्या नावे मोठे बक्षीस ठेवा, सहनशक्तीच्या नावे मोठे बक्षीस ठेवा. इथे जिंकणे अवघड आहे प्रत्येकाला, इथे जिंकणे अवघड आहे प्रत्येकाला. आणि बहुतेक मुलाच्या मागे कामाचा व्याप असावा, बहुतेक मुलाच्या मागे कामाचा व्याप असावा. मरण्याआधी म्हातारा थकलेला बराच होता, जो हसून गेला इथे रडलेला बराच होता. अस्तित्वाला हजार पैलू पाडून घेतो, अस्तित्वाला हजार पैलू पाडून घेतो. मी जखमांना क्रमांक देतो, मोजून घेतो. मी जखमांना क्रमांक देतो, मोजून घेतो. आणि गोड दिवस हे जरी तरी लक्षात असू दे, गोड दिवस हे जरी तरी लक्षात असू दे. काळ वृक्षाचा हात अचानक काढून घेतो, काळ वृक्षाचा हात अचानक काढून घेतो. त्यामुळे की आयुष्याचा मोर नाचरा करता यावा, तुला चेहरा जरा हसरा करता यावा. आयुष्याचा मोर नाचरा करता यावा, तुला चेहरा जरा हसरा करता यावा. किसा रिकामा पोट उपाशी असेल तेव्हा, खिसा रिकामा पोट उपाशी असेल तेव्हा पाण्यावरही दिवस साजरा करता यावा, पाण्यावरही दिवस साजरा करता यावा. आणखी किती रडलास दुःखाची कहाणी सांगताना, किती रडलास दुःखाची कहाणी सांगताना. तुला बहुतेक दुनियेची कथा ठाऊक नाही, तुला बहुतेक दुनियेची कथा ठाऊक नाही. छप्पर गेल्यावरती कळते, छप्पर गेल्यावरती कळते. छप्पर केवळ छप्पर नव्हते, वाद मिटावा इतक्यासाठी. तोही चिडतो तीही रडते, तोही चिडतो तोही तीही रडते. आणि जेव्हा छळते एक आठवण, जेव्हा छळते एक आठवण, अश्रूंना अत्यंत रडते. श्वास तुझाही गुदमरतो का, बहुधा अंतर आतून जळते. एक तुकडा असा होता की पोचले जोवर जगाला चांगला होतो, पोचले जोवर जगाला चांगला होतो. हात आखडला जरासा भामटा झालो, हात आखडला जरासा भामटा झालो. आणि जिंकल्यावरती मिळाले हे असे बक्षीस, जिंकल्यावरती मिळाले हे असे बक्षीस. घोळक्याने टाळले आणि एकटा झालो, घोळक्याने टाळले आणि एकटा झालो. एक कालपर्वणीले एक काळ वळतेल जेव्हा तुझा चेहरा, आणि चेहरा खरंच काळवळतो. एक वेळ अशी असते कधी आयुष्यात, चेहऱ्यावर काजळी आली कशाची, लाख चिंता तुझा चेहरा. लाव त्यावर खुबीने नवा चेहरा, लाव त्यावर खुबीने नवा चेहरा. लोक येतील पाहून माया तुझी, घे तपासून तेव्हा खरा चेहरा, घे तपासून तेव्हा खरा चेहरा. घातली तू जिभेला किती बंधने, घातली तू जिभेला किती बंधने. सांगणेशील कुठे तू तुझा चेहरा. अचानक कमी जेवढा ठेवला हसरा चेहरा. काम होईल तुझे न्याय हा लाव तू, काम होईल तुझे न्याय हा लाव तू. वेगळी माणसे
वेगळा चेहरा, क्या बात है. वेगळी माणसे वेगळा चेहरा, लेक नुकतीच आली वयाला तुझी. हा जरा नाजूक आहे. लेक नुकतीच आली वयाला तुझी, सावलीला दिले मी उन्हाच्या घरी, सावलीला दिले मी उन्हाच्या घरी, आणि हरवला तिचा गोजिरा चेहरा, क्या बात है. आणि हरवला तिचा गोजिरा चेहरा. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. कल चौधरी की चांद, कल चौधरी की रात थी, चंद्र रहा चर्चा तेरा, कुछ ने कहा ये चांद है, कुछ ने कहा चेहरा तेरा. हाँ. सरांनी मग हा एक सुंदर म्हटलं की जखमेला क्रमांक देतो, हा ना. जखमेला क्रमांक देतो. म्हणजे जखम क्रमांक 1, हा. जखम क्रमांक 2. आमचे सतीश दराडे नावाचे बीडचे गझलकार आहेत. ते विनोदाला असं स्फुट कधीतरी लिहायचे. त्यात त्यांचे प्रेयसीला क्रमांक द्यायचे. प्रेयसी क्रमांक 1 असं, म्हणजे नाव न घेता तसं तुम्ही जखमेला क्रमांक देताय. फार तर चालायचंच. धोके सहायचे, ओके म्हणायचे, तरीही कसे सरळ वागत राहायचे. आणि प्रारब्ध मानतो माझेच कर्म मी, पण जन्मही किती नुसतेच घ्यायचे. क्या बात. आणि शिलकेत काय तर गाफील जिंदगी, हाँ. शिलकेत काय तर काफी में गाफील जिंदगी, ही वाट संपली की मग निघायचे. आणि होतो भ्रमात मी, होतो सुखात मी, वळूनी तिने पुन्हा नसते बघायचे. वळूनी तिने पुन्हा नसते बघायचे. आता या कार्यक्रमाचा समारोप आकाश खंकाळे करावा, त्याच्या सोयीने, त्याच्या स्टाईलने. मी जरा एक 2-5 मिनिट बोलणार आहे. काय आपण आत्ताचा जो काळ आहे पण खूप मन लावून ऐकावा अशी माझी इच्छा आहे. आपण खूप छान मैफिल रंगवली, ऐकली आहे. आपण आता सध्याला एका संक्रमणाच्या काळातून सगळे जात आहोत. AIचं युग आहे आणि खूप धावपळ आहे सध्या सगळ्यांच्याच मागे. खूप बिझी आहेत सगळे लोक. मी खूप जबाबदारीने, खूप विचारपूर्वक बोलतोय सगळं. आणि या सगळ्या दरम्यान ना आपल्याला असं सगळेजण सांगत असतात, युट्यूबला सगळीकडे ते शॉर्ट्स आणि हे आहेत, रील्स सुरू आहेत की मेडिटेशन करा वगैरे वगैरे वगैरे. मला मेडिटेशनला वेळ नाहीये. मी एक ऑब्झर्वेशन केलं की मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा मी सगळ्यांकडे बघत होतो. तर आम्ही म्हणजे आपण जे पण कलेच्या क्षेत्राशी निगडीत लोक आहोत ते सगळे लोक मेडिटेशन करतात असं मला वाटतं. आता ते कसं करतात की, आणि हे मेडिटेशन आहे, मेडिटेशन मध्ये एक शब्द आहे तो म्हणजे तंद्री. तर जेव्हा राज शेळके आमचे गाडीने जातात, आमचे हिरालाल सर जेव्हा गाडीवर असतात, गांधी सर, मी खूप जबाबदारीने बोलतोय. मी ऑब्झर्वेशन केलं की आपली तंद्री कशी लागते. आपल्या CBS ला जायचं, आपण शालीमारपर्यंत निघून जातो. मी अनेक वेळा संजय दादाला खूप गोष्टी विसरताना बघितल्या. हे विसरत नाहीये, ही त्यांची तंद्री लागलेली आहे दुसऱ्या गोष्टी. मेडिटेशन. परत मग हे या खयालापर्यंत कधी पोहोचतात, जेवढा हात स्वतःला कुरतडतात ना तेव्हा इथपर्यंत येऊन पोहोचतात. तर ही खूप महत्वाची गोष्ट मला वाटतं. तर मी जेव्हा एक एक शेअर बघत होतो तर एखादा फोटो आपण झूम करून बघावं का, मग तो माणूस आपल्याला कसा, तो फोटो किती क्लिअर दिसायला लागतो. तसं एखाद्याची गझल ऐकून आपण त्याच्या हृदयापर्यंत पोहोचत जातो, असं प्रत्येक गझलेमध्ये मला वाटत होतं. तर हे खूप महत्वाचं मला वाटतं. दुसरं म्हणजे की खयाल, मी जेव्हा ऐकत होतो आणि खयाल आपल्याला असं वाटत होतं की आपण एक कुठेतरी ऐकलं आहे, कुठेतरी वाचलं आहे असं वाटत राहतं कधी कधी. त्यावर अजून मी एकदा विचार केला, या खयाल कुठे, म्हणजे ही आकाशची गझल आहे, ही संजय बोर्डेची गझल आहे, इंदिरा गांधी सरांची कविता आहे, गझल आहे, पण ते आपण म्हणू शकतो. मला असं वाटतं आपलं स्वतःच असं काहीच नाहीये.
जर मी भाषा मराठी दुसऱ्यांकडनं शिकली तर मी काय कुठला पुरावा देऊ की मी यार महाखयाल माझा आहे. बरं जाऊ दे, मी फार खोलात जात नाही. मी बरोबर ती सांगतो की मी जेव्हा विचार करत होते याच्यावरती तेव्हा मला खूप महत्वाची गोष्ट सापडली. खयाल हे असं येतात आणि जातात, असे गोल फिरत असतात असं मला वाटतं. ओके, तर तो खयाल असा प्रेयसीचा खयाल माझ्याकडनं असा हिरालालकडनं असा जात असतो. हिरालाल सरांकडनं आमच्या मध्ये दादा त्यांना म्हणता येईल उल्लेख केला की तो असा खयाल येतो बरं. तर तो खयाल कसा असतो की मग तो गालिबपासून पण आला, तो आमच्या खरे सरांपर्यंत आला, आमच्या भटांपर्यंत आला, गांधी सरांकडनं माझ्याकडे आला. तो माझा नाहीये. तो माझा कधी होतो तुम्हाला सांगतो. त्यावर आहे ना आपण जेव्हा ज्यूस वगैरे पितो त्याच्यामध्ये इसेन्स असतो. तर त्याच्यामध्ये ना गांधी सरांचा इसेन्स लागतो, त्याच्यामध्ये आपल्या साळे सरांचा इसेन्स लागतो. आणि तो जेव्हा जेव्हा जातो ना पुढे तर तो कसा जातो, तो खयाल कसा जातो सर की एखादी मिठाई आहे ना, मिठाई सगळी कळत असते, खयाल सगळ्यांना सुचतात. पण तो खयालला काय होतं, मिठाईवर जो वर्क लागतो बघा चांदीचा आणि सोन्याचा, असा तो वर्क लागतो. आणि मग तो गांधी सरांची गझल आहे, आमच्या देसले सरांची गझल आहे, आमच्या देसले सरांची कविता आहे, हिरालाल सरांची, तेव्हा तो वर्कने काम करत असतो. तर ह्या गोष्टी तेव्हा मला समजलं अच्छा की माझं वेगळं काय नाही, माझा फक्त इसेन्स लागतो तिथे. आपण असं म्हणतो की गुलजार साहेबांची त्याच्यावर साईन आपल्याला दिसायला लागते, स्वाक्षरी दिसायला लागते. वेगळी स्वाक्षरी काय नाही, गुलजार साहेबांना वेगळे घ्यायला नाही. गुलजार साहेबांचं हृदय तुटलंय, जावेद अख्तर साहेबांचं कधीतरी हृदय तुटलं, तेच आमच्या भट साहेबांचं हृदय तुटलंय. तेच खयाल घेऊन ते छान सांगतात. ओके, मी आता मुद्द्यांकडे येतो. तर आमचा योगेश आता तो गेलाय. योगेश माझ्याकडे, आम्ही तासन-तास तो माझ्या कॉलेजला पीएचडी करतोय, तर आम्ही तासन-तास बसलेलो असतो, खूप गप्पा वगैरे आम्ही मारत असतो. तर योगेशची जी गझल जेव्हा मी अगदी फार वेळ नाही घेणार मी, तर मी योगेशच्या गझलेबद्दल मी बघत असतो. तर मी मगाशी पण त्याचं बघत होतो. तर योगेश हा खूप गूढ आहे. आता योगेश गूढ असण्याचं कारण काय, कारण मी या लोकांसोबत खूप राहतो आणि तो ग्रेस साहेबांवरतीच पीएचडी करतो. ग्रेस साहेबांचा त्याचा विषय आहे. मग मला समजलं, मग तो ना खूप आपल्यावर असा. आणि मी आता एक ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला. भट साहेब, सिनेमा, आपले महान लोक हे ना आपल्यामध्ये आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करत असतात. कारण जेवढं त्यांनी आपल्याला दिलेलं तर आपण पण त्यांना आपलं आयुष्याचा थोडा भाग दिलेला असतो बरं का. तर माझ्या भट साहेबांचा खूप मोठा इफेक्ट येतो आहे. तो मी नंतर माझा विषय नाही काढत. योगेश बद्दल बोलतो की योगेशवरती ग्रेसनचा एवढा हे आहे की तो त्याचे खैरच तसे येऊन जातात. मग त्याला अल्टिमेटली तो भाग म्हणजे येतच असतो तो. तर त्याचं खूप सुंदर ओळ होती की काठ सोडून चालली ओढी. आता हे काय म्हणजे की बरं हे काय आहे, ही साधी गोष्ट नाही, ही तंद्री लागण्यातच येतात या ओळी. म्हणून मी म्हणतो की हे जे लोक करतात ना हेच तंद्री आहे, हेच आमचं मेडिटेशन आहे असं. दुसरे आमचे नंदकुमार ठोंबरे सरांची ओळ होती की दारासमोर होते खेळावयाचे अंगण. आता हे अंगण वगैरे यांनी हा शेर कधी येतो, आपण कितीतरी महिने झाले की आपण दारात बसलेलो नाहीये, अंगणात बसत नाही आपण, किंवा गॅलरीत बसत नाहीये, आणूबाणी चालत नाही आपण मातीवरती. मी स्वतः करत नाही या गोष्टी. म्हणून मी एक खूप चांगली गोष्ट सांगतो तुम्हाला की मला आपल्याला जर भेटायचं असेल ना स्वतःला, तर आपण कुठे सापडतो माहितीये का, जिथे खूप आवडीची आपली गोष्ट असते तिथे आपण आपल्याला सापडत असतो. आता मला व्यवसायाचं होतं, आकाश कंगाळ कुठे सापडणार आहे, मी इतक्या दिवस येतच नव्हतो इथे. माझं घर आहे गझल, मला मी गझलेतच सापडणार, तो मी इथे सापडतो मला. म्हणून मी मला शोधण्यासाठी इथे आलो परत. तर म्हणून ह्या गोष्टी काय होतात, परत इकडे येऊन जातो आपण. देशमुख सरांच्या गझलेमध्ये म्हणजे काय असतं, मी नेहमीच सूत्रसंचलन वगैरे करत असतो, थोडस पोएटिक वगैरे बोलत असतो. तू मला भेटण्यास सांगून येत जा, असं तुमची गरज होती. मी तुला पाहतच राहिलो, भानना राहते जागून येत जा, असं काहीतरी. आता मी खूप फास्ट मध्ये लिहित होतो, सोबत माझं हे पण सुरू होतं. मग तेच आहे ना की आपलं मन हे नेहमी हिरवगार असतं. बाहेर आपण किती आपलं वय असू द्या, पण ते माझ्याला ते तरुणच आहेत, त्यामुळे त्यांना कशी हिरवीगार सुंदर अशी गरज सुचली.
देशपांडे सरांच्या बंधूंवर. हो का? सॉरी, माझ्याकडनं मी पहिल्यांदा भेटलो होतो मला त्याच्यामध्ये. तर देशपांडे सरांच्या गझलेमध्ये अच्छा, तर आता मी हिरालाल बाबू यांच्याकडे येतो की त्यांची जे एक शेर होता, जिची लावणी हृदयामध्ये आग लावते, तिचा चाळ तिला जाळत असतो. हा किती म्हणजे किती गहरा शेर आहे. आता तेवढा आता मुद्दा हाच येतो अनेक वेळेस. अजून एक मी ऑब्झर्वेशन केलं, बऱ्याच शाळांनी आमच्या एक मधला एक शेर, एक मधला एक शेर, एक मधला एक शेर, म्हणजे मला नंतर असं वाटायला लागलं होतं की मी T20 मॅच बघतोय की काय. 40 बॉल मध्ये 80 रन बनवायचे, आता आपलं पटकन. तर मग चांगले असतं आपले बाहेर काढून कधी कधी असं होतं. पण मला ना आता मला धावण्याचा कंटाळा आलाय संजय दादा. मला आता शांत बसण्याचा, मला जरा शांतता ऐकायची. तर तो काळ यावा असं मला वाटतं की जरा शांत बसून आता आपण ऐकू ना जरा दुसऱ्यांना. म्हणून मी तिकडे जास्त पण हे आपण ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तर मला यांच्या पण गझलेमध्ये ते अनेक ठिकाणी वाटतं. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी चमकदार ऐकवाच्या याच्यामध्ये जेव्हा असतो तेव्हा असे काहीतरी शेर येऊन जातात आपल्याला. आणि अजून एक गोष्ट आहे की शायर हा नेहमी एका एअरपोर्ट सारखा असतं, हे आपण सगळ्यांनाच माहिती की नेहमी खयालांचे विमान उडतच राहतात आणि मग एखादा सुंदर ख्याल लँड होतो आपल्याकडे. तर आणि 24 तास जसे तर 24 तास आपण विचारच करत असतो. म्हणजे गझल, नाटक आणि सिनेमा माझ्या जे गोष्टी जवळच्या 24 तास इथे आहे. मग ते खयाल येतच राहतात ना सारखे, 24 तास ते येत राहतात. म्हणून या मी तर त्याला म्हणजे इतक्या दिव्य ओळींपर्यंत हे शायर पोहोचतात. म्हणून खूप चांगले डोळ्यात देखत हिरवा त्याचा माळ जाळतो ही ओळ होती वाटतं. तर किती सुंदर आहे ते. आणि हे ना तुम्ही एका गझलेमधनं मला असं वाटतं कधीच कळत नाही आपल्याला शायर. तर ह्या बारकाव्यांनी कळत असतात आपल्याला शायर. अजून एक त्याच्यात एक गंमत काय माहिती का, त्या खयालांबद्दल मला सांगायचे राहून गेले की हे आपल्याला कधी समजायला लागतात, कधी आपण हे ऑब्झर्वेशन करतो. एखादी अत्तराची कुपी दुसऱ्या अत्तराच्या कुपीत जेव्हा आपण ओढतायला लागतो तर त्याचा तो गंध आपल्या हाताला लागून जातो ना, कसं ते खयाल राहतात की आपण हे खयाल दुसरीकडे पोहोचत असतो. पण त्यात मी जसं म्हणालो ना की ते आपल्या हाताला लागून जातं. तर तसंच फार हे नाहीये त्याच्यामध्ये. आता मी येतो राज साहेबांकडे येतो. मी त्यांना प्रेमाने राज साहेब म्हणतो. तर त्यांनी तो संजय दादांनी जो शेर त्यांचा म्हटला होता आणि खूपच जबाबदारीने ते लिहितात. आणि काय आहे, आपल्या नाशिकची खूप चांगली गोष्ट आहे. आता नाशिक आपलं अनेक अर्थांनी जरा वेगळ्या लेवलला पोहोचलंय, त्याचं दुःख खूप आहे. म्हणते की खूपच प्रसिद्ध झाले सध्या 6 महिन्यात नाशिक. पण म्हणजे की न्यूज आपण बघतो, झाडांचा विषय असेल किंवा अनेक गोष्टींचा विषय. मी फार आपल्या तिकडे जायचं नाही, आपलं ते आपलं नाही घेतलेलं. वासनांच्या गोकुळ ते प्रसिद्ध झालं. हो, आणि भोजूंचा शेर संजय दादांनी म्हटलं होतं मगाशी. तर हे सगळ्याच गोष्टी. पण मला तो एक शेर आठवतो, कुठे पक्षी कुठे झाडी कुठे तेथे झरे आता. कुठे पक्षी कुठे झाडी कुठे तेथे झरे आता, जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता. तर अशा पद्धतीचं पण सगळं वातावरण सगळीकडे सुरू आहे. आणि राजसाहेबांचे त्यांचं मला खासियत काय वाटतं की त्यांच्या लेखीचे शेर खूपच चांगले आहेत. किंवा आई वडिलांच्या नात्यावरती पण त्यांनी किती हे केलं. आणि मग दुसऱ्या बाजूला आपल्याला रोजीचा सवाल रोज जात आहे, म्हणून त्यांनी अगदी सूत्रसंचालन थांबवून फोन घ्यावा लागला. तर ते आणि यांच्याबद्दल इतकं छान बोलते म्हटल्यावरती पार्टी निश्चित होणार. तर या राजसाहेबांचे इतके छान शेर होते. आणि आता मी संजय दादांकडे जातो. तर दुसरं म्हणजे काय की या मैफिलीला जरी आपण कमी श्रोते आहोत, पण मला असं वाटतं की ते नाही, आपण आहे ना आपल्या गावाकडे म्हणजे इथे पण
छानपैकी धान्य हे करतो आणि मग ते कमी राहतं अस्सल राहतं तर तेच असतं तेच खरं आहे म्हणून इथे एवढे क्लिनिक असतं हा किंवा एखाद्या औषधाचा अर्क जो आहे तर तोच आहे इथे आणि मैत्रिणीला मजा कधी आली जेव्हा राज साहेबांनी आधी तरुणमध्ये गझल घेतली त्याच्यानंतर संजय दादांनी पण घेतली आणि मग आमचे हिरालाल सर पण मागे कसे राहणार मग त्यांनी छान 4 चान्स लावले संजय दादांच्या गझलेबद्दल मी खूपच आता मी एवढं बोलतोय म्हणजे मी खूपच त्यांचं गाण हे करतोय का काय म्हणतात त्याला नाही समीक्षण वगैरे करतो समीक्षण मला करायचं नाही मी रसग्रहण करतो मी आस्वाद घेतो मी आस्वाद सांगतो मला ज्या टेस्ट जाणवल्या त्या मी सांगत होतो आपण जिभेवर टेस्ट जाणवतात ना मी तसं मला खायला टेस्ट जाणवत होत्या तर संजू दादांची गझल मी खूप लहानपणापासून माझ्या लहानपणापासून बघतो पण आता किती 10-12 वर्ष तर नक्कीच झाले असतील दादा एवढ्या वर्षापासून मी त्यांना बघतो या सगळ्यांना बघतो तर भयंकर म्हणजे की साध्या खेळांमधलं तत्वज्ञान किती आपण सांगू शकतो दादांच्या गझलेमध्ये खूप वाटायला लागतं मला मी फक्त 2-3 शेर ऐकवतो कारण आपण तो हे आहे मला असं वाटतं कुठलीही कला ही साधना तपश्चर्याच आहे तर ती शोधताना आपल्याला एक आयुष्य द्यावं लागतं आता एक आहे म्हणून आपले करतो आणि द्यावंच लागतं तुम्ही गझल घ्या कविता सॉरी म्हणजे साहित्य प्रकार घ्या गाणं घ्या क्रिकेट घ्या काही घ्या म्हणजे क्रिकेटचा विषय जर आपण सगळ्यांना माहिती म्हणून सांगतो की फुल शॉट जसा रोहित शर्मा मारतो तसं कोणी मारत नाही कव्हर ड्राईव्ह जसा आपला विराट मारतो तसं कोणी मारत नाही या सगळ्यांमध्ये एक खासियत आहे त्यांच्यामध्ये सहजता आहे म्हणजे शब्दयोजना इतकी सुंदर आहे की शब्द काढायला कळतात की अरे याच्या बाजूला हा शब्द म्हणजे आपण आता असं जर विचार केला ना अजून एखादा मिनिट बोलूया साहित्यासाठी पण आता ते सुचायला लागलं तर बोलतोय 1-2 मिनिट समजा चांगल्या शब्दा शेजारी चांगला शब्द ठेवला तर चांगली गझल होते का नाही होत शब्द सुचणं तर पाहिजे ना आपल्याला शब्दाच्या शब्दाच्या जरी सुंदर शब्द ठेवला म्हणजे सुंदर गझल होत नाही असे खूप महत्वाचं आहे त्याला तर मी ना 1-2-3 शेर ऐकतो संजय दादा 1-2-3 शेर ऐका हिराबाई सुनिया की ही कला समजायला आयुष्य जाते ही कला कुठलीही कला ही कला समजायला आयुष्य जाते सहजता मिळवायला आयुष्य जाते ही कला समजायला आयुष्य जाते सहजता मिळवायला आयुष्य जाते मौन लेण्या पाहिल्या आणि वाटले मौन लेण्या पाहिल्या आणि वाटले हे शांतता गवसायला आयुष्य जाते शांतता गवसायला आयुष्य जाते हो कुणालाही विसरणे शक्य आहे हो कुणालाही विसरणे शक्य आहे पण तरी विसरायला आयुष्य पण तरी विसरायला आयुष्य जाते मला असं वाटतं की ती आयुष्य जाण्याची प्रोसेस आहे आणि अनुभव काय करतात आणि या सगळ्यांनी जर गझल लिहिली असेल तर या सगळ्यांनी काय गझलेने यांच्याकडनं काय घेतलं माहितीये का आयुष्य घेतलंय यांचा अनुभव घेतलाय यांची वेळ घेतली गझलेने शोषून काढलंय यांना आतून पोखरून गेलेले ते म्हणजे जो पण लिहितो किंवा असे जे शायर असतात ना मला असं वाटतं आतून असं पोतडून काढतात तर संजय दादांचे पण शेर खूप सुंदर वासनेचे चिकट ते पुन्हा करू मी तरी इंद्रियांना किती आवडला म्हणजे की ही प्रोसेसच आहे ना इंद्रियांना आवडायचं कसं फिलॉसॉफिकल शेअर आहेत ना किती छान शेअर त्यांनी भुंजबाबाचा पण शेअर खूप छान फिलॉसॉफिकल शेअर होते अजून एक शेअर आहे मी दिली हृदयात आई सारखी जागा तुला शेवटी कळले तुला फक्त घर पाहिजे अभी मैं एक सोच में मी जरा विचारात पडलो की हे घर म्हणजे हृदयाचं घर की ओरिजिनल घर तर ते त्याच्यावर आपण जरा विचार करूया आपण कधीतरी तर आणि अजून एक
एक खूप जबाबदार आता या सगळ्यांनी खूपच सुंदर लिहिलं आणि छान झालंय. फक्त मला असं वाटतं की या धावत्या युगात जेव्हा आपण खूपच धावतोय याच्यावर विचार करतायत का लोक? म्हणजे विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं AI वरती फक्त ChatGPT टाकून कविता करणाऱ्यांची मला केवळ येते म्हणजे है ना? तर त्याला काय भावना नाही तर किंवा काय नाहीये. पण ही माणसं थांबले एकेका शहरांसाठी हे आपल्याला जाणवत राहतं. आणि राजसाहेबांचा खास उल्लेख करेन की त्यांचे जेव्हा ते विचार करत असतात जेव्हा गुणगुणत असते ही पण एक तंत्र गुणगुणण्यामध्ये अगदीच ते शेर आपले खयाली बसतात. पण मग तीच आहे ना, तीच तर खयाली आहे, ती गझली आहे, तीच कविता आहे, तीच गझल आहे, दुसरं काय असतं. आणि ही कविता एक शेवटचं वाक्य बोलतो माहीत ठेवतो की ह्या कविता गझला आणि ही कला माझ्या आयुष्यात नाटक आहे, चित्रपट आहे, कला आहे. तर हे काय करतात माहिती आहे का, आपल्या गोदावरी सारख्या ह्याच्या कला म्हणजे ही कला आपली नदीसारखी आपल्या शेजारी वाहत राहते ना, आपण त्यांच्या काठावर बसलेले एक गाव आहोत जे नेहमी हिरवगार ठेवत राहतं आपल्याला. तर मजा आहे. तर थँक्यू मला संधी दिली. थँक्यू सो मच. छान बोलला. छान. आकाशाचा मुद्दा मांडला ना, खरंच खूप सुंदर ऑब्झर्वेशन की तुम्ही बघा तुमच्यातलं चांगलं 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 दाखवून मी किती चांगला आणि माझ्याकडे किती भारी भारी आहे. माझी जी चांगली चांगली असते ती तुम्हाला दाखवतो. ह्या पदार्पणामध्ये कोणीतरी एक जण अशी वाट बघतोय मला तुझं सगळं चांगलं नको दाखव, मला माझे कान तृप्त करायचे, तुझं सगळं एका जागेवर बसून शांत ऐकण्याची संधी दे. धन्यवाद मित्रा, खूप छान मस्त. तर चला सांगायचं एवढंच तुमच्याच याला शेवटी एक सच्चा शायर जो भी लिखता है वो सच्ची बात लिखता है. उसका जो जीवन अनुभव होता है वो सच्ची बात लिखता है. आणि त्यामुळेच ती काय शायरीतून शायरीतून त्याचं चरित्र किंवा त्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते पारदर्शकपणे जगाला दिसत असतं. काही लोक